स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर, तर ठाण्यामध्ये स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना टोला। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार। 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चाची घोषणा। मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार मोर्चा। पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा आरोप। खासदार मेधा कुलकर्णीसह हिंदू संघटना आक्रमक। गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा। काही जण लवंगी लावून गेले, आम्ही ॲटम बॉम्ब लावणार म्हणत एकनाथ शिंदेंनी दिला इशारा। तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका, संजय राऊतांचा पलटवार। जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही। गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। कारखाना ढापण्यात आल्याचा पडळकरांचा दावा। राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदतीचा हात। 1566 कोटी रुपयांची मदत जाहीर। चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे दर घसरले। शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। आज नरक चतुर्दशी पासून प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाची उत्साहात सुरुवात। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। अयोध्येत दीपोत्सवानिमित्तानं नवीन विक्रमाची नोंद। 26 लाखापेक्षा अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी।